वाइड बॉल हो बिगिट केलं जात आहे बॉल अब येत आहे फिल्डर नाही आहे तीन तीन फिल्डर धावल्यात मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पुन्हा एकदा बिगिट चेंडू लॉंगलेगच्या दिशेला आता चौकार लागोपाठचे 2-4 पुन्हा एकदा ऑब्रॉय पटका चांगला आहे अपिश खेळल्यात फिल्डर नाहीये 1 बाउंड 4 लागोपाठचे 3 चौकार गुड शॉट तीन चेंडू 3 चौकार एकूण धाबा आल्या त्या 13 शंकर विषयाला पाहतो मागच्या मॅच मध्ये नाबाद पारी खेळला 64 धाबा गेल्या तिसरा अर्धशतक पाहायला मिळालं पहिला आज अर्धशतक पाहिला पण विक्की भालेरावच्या बॅटमधून त्यानंतर रमेश कुवारी आणि त्यानंतर शंकर पुन्हा एकदा बिगिट पूल केलाय बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार 6 धाबा चांगली बॅटिंग होत असताना पाहतोय आपण पॉवर प्ले मध्ये पुन्हा एकदा बिगिट क्या बात आहे जबरदस्त फटका आणखीन एक षटकार व्हाट अ शॉट सुपर डुपर सिक्सर मस्त बॅटिंग करत असताना शंकर विषयाला पाहतोय लेफ्टी बॅटर चांगले फटकेबाजी होतोय धाबा झाल्या ते एकूण 25 धाबा पहिल्या षटकामध्ये 25 अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी आहे पुन्हा एकदा बिगिट आता मात्र लॉंग ऑफच्या वर आता मात्र उडवलाय पुन्हा एकदा बॉलला लॉंग लेगच्या वरून आणखीन एक षटकार येत असताना पाहिलं आणि एकूण धाबा आल्या या ओव्हर मध्ये 31 धाबा पहिल्याच ओव्हर मध्ये शंकर विषय ऑन द फायर 31 रन 3 चौकार 3 षटकार
आक्रमकता दाखवली आहे बॅटिंग करत असताना शंकर भिशेने. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये पाहतोय आपण राज आलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस फलंदाज रोहितला पाहतोय स्ट्राईक वरती. पहिला चेंडू डॉट. पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर डाब आल्या. मात्र आता कमबॅक करावं लागेल टीम श्री गणेश ध्रुवी 11 श्री गणेश मानकिवले या संघाला. पुन्हा एकदा चांगला बॉल. कमबॅक करतोय गोलंदाज. 2 चेंडू डॉट आल्यात. राज गडगे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला. शेवटपर्यंत पट्टीवरती राहिला आणि अखेरकार त्या धावा चेस केल्या. संघ थोडासा अडचणीत फसला होता. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू एज लागली. फलंदाज बाद. पहिला धक्का. 31 या धावसंख्येवरती 3 चेंडू डॉट. चांगला कमबॅक राज गडगेचा. नवीन बॅटर डावकरी आताचा रोशन. बॉलर्स ड्राईव्ह बॅक केलाय मात्र एक धाव रोखू शकले नाही आहेत. दुसरे धाबेसाठी निघाल्यात मात्र नकार दिला जातो. एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. आजच्या दिवसामध्ये 6वा सामना. याच्यानंतर शेवटचा मॅच असेल. 2 सामने करवई संघाने जिंकला तो सेमीफायनल, तो टॉप 4 मध्ये खेळेल. याच्यातून विजेता संघ करवई संघाचा अंतिम सामना खेळेल आजच्या दिवसामध्ये. फुल टॉस आणि आता फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतो हवाई सफर. षटकार. शंकरने मात्र आज प्रभावित केलंय सर्वांना. चांगले फटकेबाजी केली. पहिल्याच मॅच मध्ये 64 बनवल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 31 बनवल्या एकट्याने आणि आता एक षटकार येत असताना पुन्हा एकदा बिगिट. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑनच्या वरून उडवलाय. आणखीन एक षटकार. 8 बॉल 42 धावसंख्येवरती खेळतोय शंकर. फास्ट हिट 50 बनवण्याचा संधी आहे शंकरला. टोटल 44. लास्ट टू गो. लास्ट ओव्हर झाली. ओव्हर झाल्या. 2 ओव्हर मध्ये 44 झाल्यात. आता तिसरं षटक प्रशांत भोईर वरती जबाबदारी दिली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. रोशन अद्यापर्यंत 2 चेंडू पेस केलेत. फुल टॉस ऑन साइडला केल्यात. एकेरी धाबेसाठी. शंकर आता माहित आहे स्वतःकडे स्ट्राईक. 44 धावसंख्येवरती खेळतोय. काय आक्रमकता दाखवली आहे शंकर भिशे या नामक फलंदाजाने. जबरदस्त बॅटिंग करत असताना आजच्या दिवसात सर्वांना इम्प्रेस केलंय. एवढी चांगली बॅटिंग सातत्याने पाहिली त्याच्या वतीने.
विकेट काढण्याचा प्रयत्न, स्लो चेंडू फेकला जातोय प्रशांत भोईरच्या माध्यमातून. पहिला डॉट बॉल केलाय शंकर विसे. जेवढे त्याच्या वाट्याला चेंडू आले त्यावरती चौकार षटकार प्रहार करत असताना पाहिला आपण. फुल टॉस, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर झालाय, 1 बाउन्स, 4. रिव्ह्यू. चला आपण पाहू आता चेंडू एक्झॅक्टली कुठे होता. फेर आहे, कारण चेंडू अगदी खाली लँड झालाय, त्यामुळे असं वाटलं की सरळ जर गेला असता तर निश्चित बिमर झाला असता. मात्र जसा आला चेंडू तसा खाली लँड होत गेला. योगीराज बुटेरे सरांनी पाहिलं. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न, गरज होती का या ठिकाणी पाहायला मिळेल. एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळत असताना शंकरच्या 47 झाल्या आणि सांघिक धावसंख्या 50 धाबा. तिसऱ्या ओव्हरमध्ये 50 पर्यंत पोहोचलाय संघ. लास्ट गो प्रशांत भोईर. येथे बॉल हवेत आहे, फिल्डर कॅचचा कॉल, रनिंग कॅच टिपला जातोय, फलंदाज बाद. 3 ओव्हरचा केस संपलाय, 50 धावसंख्येवरती दुसरा विकेट गमावला टीम इनगाव संघाने. प्रथमेशला पाहतोय. नवीन बॅटर यश आलाय. शंकर स्ट्राईक वरती अद्याप 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धाबा झाल्यात. या मैदानावरती किती धाबा होतात आणि त्याचे सुद्धा झाल्या मगाशी 85 धाबा चेस झाल्या 5 ओव्हर मध्ये. फटका हवेत खेळल्यात, मिस टाइम आहे, कॅच टिपला जातोय राजगडगेच्या माध्यमातून. फलंदाज बाद, बिग विकेट, बिग लॉस. टीम सिद्धिविनायक इनगाव संघ. लागोपाठ 2 फिफ्ट्या पाहायला मिळाल्या असते शंकरच्या, मात्र तो आउट झाला. 47, 12 बॉल 47. ग्रेट इनिंग. नवीन बॅटर किरण. वादळ थोडं शांत झालं आता. 47 धावा केल्या शंकर विशेने. अत्यंत चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवातीपासून अटॅक केला, प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार त्याच्या माध्यमातून पाहिला. आणि आताचा बॉल लेफ्ट वाईड बॉल.
पुन्हा एकदा डॉट. आता एज आहे. यस, एज अँड टेकन. पहा थोडंसं कमबॅक केला तर जसं शंकर बाद झाला तसा दबाव पाहायला मिळतो. प्रथमेश आणि चांगली गोलंदाजी करतोय अद्याप या ओव्हरमध्ये. 2 चेंडू 2 विकेट मिळवले. चला नवीन बॅटर या. अनिल आलाय नवीन बॅटर. ओके 2 धावांची पेनल्टी आहे. ओके लास्टला म्हणजे जेव्हा सेकंड इनिंग सुरू होईल पहिलं ओव्हर होईल तेव्हा मग त्या धावा ॲड करू. टार्गेट तेच राहील तुम्हाला. दिशेपासून बरकटतोय गोलंदाज. 2 चेंडू खराब 2 विकेट. स्कोर झालाय तो एकूण 52 52. पुन्हा एकदा एज. पुन्हा खेळाडू बाद. चला नवीन बॅटर आता पुन्हा मैदानामध्ये येईल. पहा शंकर जसा बाद झाला तसा या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक केलाय ध्रुव 11 श्री गणेश माणकेवळी संघाने. तीन बॉल 3 विकेट मिळवले म्हणजे एक वाईट विकेट असंच काहीच बघायला मिळालं. सुरुवातीला चांगल्या धाबा होत्या. असं वाटलं की पुन्हा एकदा 71 धाबा होतील की काय. मात्र शंकर जसा बाद झाला तशी गरगर लागली. विकेटच्या मागून विकेट जात असताना बीके आलाय आता नवीन बॅटर. चला 3 चेंडू आता पेकाच्या 3 विकेट मिळवले 3 वाईट फेकले याच गोलंदाजाने. पुन्हा एकदा हॅमड करत असताना पुन्हा धावचीची संधी होती मात्र एक धाव मिळाली आहे. बऱ्याच 53 धाबा. चार 2 टू गो. फुल टॉस. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये 4 धक्के मिळालेत. चला आता शेवटचा बॉल आहे नवीन बॅटर मैदानामध्ये. चला नवीन बॅटर आला सूरज आलाय. चला शेवटचा बॉल. खेळल्यात एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. दुसरी धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला. इनिंग समाप्त झाली आणि धाबा झाल्या ते एकूण 55 झाल्या. 56ची गरज आहे आणि या 56 धाबा चेस करतील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आम्हाला रोशन सर संतेच यांच्याकडून मिळेल. आजचा दिवस पहिला दिवस या स्पर्धेचा आम्हाला घटक होण्याची संधी दिली आमचे राहुलजी चव्हाण सर आणि मॅडी सर यांच्या माध्यमातून. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक. सरपंचाचं सुद्धा आभार मानूया. हनुमंत गोपाळ भोपी साहेब यांची स्पर्धा. त्याचबरोबर युवा उद्योजक अतुल शेठ भोपी
यांचं सुद्धा मी आभार मानेन आणि माझ्या या वाणीला आजच्या दिवसामध्ये मी पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. चला, सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते अर्थातच हनुमंत भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण जगदीश पाटील सरांचा इथे आपण सन्मान करूया, ज्यांचा आवाज आपण ऐकला आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. एक लेजंड कॉमेंटेटर, खरं त्याने डे नाईट फॉर्मॅट आहे आणि त्यांना आमदार खासदार चषकामध्ये इथून जायचं आहे. सध्या डे नाईट सुरू आहे आणि याही वयामध्ये ते भरपूर परिश्रम घेत आहेत आणि त्यांना आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. जगदीश पाटील सरांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हनुमंत भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. चला, मॅच सुरू होते होते. धाबांचं टार्गेट आहे ते एकूण 56 बनवायच्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आल्या. राज गडगे आणि पंकज भोले. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज यशला पाहतोय. खरं तर राजेश सर भरपूर धावा झाल्या असते, मात्र जसं शंकर बाद झाला तसं धावसंख्येला थोडासा वेग मंदावला, गती आली कमी आली आणि त्यामुळेच आता त्या धाबा चेस करत असताना पाहतोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, बॉलला पाठवलंय लॉंग लेगच्या दिशेला. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धाबा 4.
पहिल्या चेंडूवर चौकाराने आगाज करत असताना पाहा मिळतो आपल्याला. नेक्स्ट बॉल. हो, चांगला बॉल या ठिकाणी बीट केलंय फलंदाजाला, पण वाईट. पंच इशारा करत असताना वाईटचा एक अबांतर धाव मिळते. धावसंख्या 5 झाली आहे. यस, 2 धावांची पेनल्टी आहे सिद्धिविनायक इनगाव या टीमला. त्या धावा आपण ऍड करूया. धावसंख्या होईल 18 आणि आता मात्र 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ध्रुवी 11 श्री गणेश मानकिवली या संघाला इथून जो संघ जिंकेल तो संघ आई गावदेवी खरवई या संघासमोर फाईट करेल या पुढच्या मॅच मध्ये आणि तो सामना 3 षटकांचा असेल. पहिला चेंडू ब्लॉकरचा वापर केला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिट एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल, धावसंख्या आहे 19. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज अजय शाहिद, गोलंदाज पंकज ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या आहे 23. फ्लाइंग स्टार्ट केलेली आहे, स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. 23 धावा धावफलकावरती आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. सरप्राईज केलं बॅट्समन पंकजला. पंकज देखील पाहतच राहिले हा चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 23. चला आपण हा चेंडू चेक करणार आहोत. आय थिंक शैलीवरती आक्षेप आहे योगराज सर. यस, चेक करायचा आहे. फेर आहे.
पंकज ऑन स्ट्राइक. पुलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप फेकी ॲक्युरेट फेकी डीप मधून. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. ध्रुवी 11 श्री गणेश मानकिवली या टीमला. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25. या विजबेगेट स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा षटकार सुरेख टायमिंग. प्रचंड ताकदीचा वापर या फटक्यावरती. राज घडगे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 31 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. तेरा चेंडू आणि 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ध्रुवी 11 श्री गणेश मानकिवली या टीमला. धावसंख्या 31 25 बनवायचे आहेत. 2 धावा ऍड केलेल्या आहेत. 13 चेंडू शिल्लक. डेट चेंडू घोषित करतायत पंच. चेंडू शिल्लक 13 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 25 ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. डीप मध्ये रोहित आहेत. एक धाव झाली कंप्लीट. थोडेसे पंबल झाले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 23. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 12 आणि विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. लागतोय पहिला धक्का.
मानकिवली या टीमला फलंदाज पंकज भोले. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन प्रशांत येत आहेत. ऑन साइडला बिग हिट क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये रोहित. चांगली फिल्डिंग. एवढीच चांगली फेकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 34. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. लेज चांगली आहे. आला डॉट बॉल. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. टर्निंग पॉइंट षटक हाताळतो गोलंदाज रोशन या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आला डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये दबाव वाढवेल मानकिवली या टीम वरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 22. फुल टॉस त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार. षटकार. अंतिम चेंडूवरती मिळते 1 धाव आणि पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 41. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 15. 6 चेंडू 15 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या सिद्धिविनायक इनगाव, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे आणि तो सामना असेल 3 षटकांचा. पहिला चेंडू ऑन साइड ऑफ करतायत. एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑन ला फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलीये. आता मात्र इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 15 ची गरज. संदेश भोपी यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या.
ऑन साइडला खेळतात, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय, मच नीडेड बाउंड्री येते. बॅट्समन आपण पाहतोय रोहितच्या बॅट मधून सामना अजूनही संपला नाहीये, कारण की चेंडू शिल्लक आहे 4 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये 11. चार बॉल 11. गोलंदाज किरण या अंतिम षटकामध्ये. फुलटॉस, क्षेत्ररक्षक आहेत, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, समाप्त होतोय. फलंदाज रोहितचा खेळ या मॅच मध्ये ट्विस्ट. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11 या मॅच मध्ये. तीन चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. अप्रतिमा सामना आपण पाहतोय. मानकिवली आणि इनगाव या दोन टीम मध्ये अमरीश येतोय, नवीन फलंदाज. अपील करतायत. अपील स्ट्रॉंग केली होती. LBW ची अपील फेटाळली पंचांनी. लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 10 या मॅच मध्ये. 1 चौकार 1 षटकार मारावा लागेल मानकिवली या टीमला. 2 चेंडू आणि 10 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू 10. हा चेंडू फार महत्वाचा आहे. राज गडगे ऑन स्ट्राइक. ड्राइव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला हा फील्ड होतो चेंडू, त्याच्यावरती मिळते 1 धाव. आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. 1 लिगल चेंडू हा सामना फिनिश होईल. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल आला, त्याच्यावरती एक्स्ट्रा धावा आल्या तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल मानकिवली या टीमची. फुल टॉस आणि अंतिम चेंडूवरती आलाय हा चौकार आणि सामना जिंकलेला आहे सिद्धिविनायक इनगाव या टीमने. अभिनंदन सिद्धिविनायक इनगाव या संघाचं. हार्ड लक श्री गणेश मानकिवली संघ. चला इनगावचे कॅप्टन टॉस साठी या. इनगावची कॅप्टन टॉस साठी आपण टॉस करूया. इनगाव आणि खरवई या दोन टीम मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शंकर विशे. पुन्हा एकदा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला इनगाव टीम कॅप्टन टॉस साठी या. डीके सर.